नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची कैरी घेतलेली आहे आणि त्याची वरची छोटी छोटी एकदम अशी साल काढून घेतलेली आहे। जरी नाही काढली तरी पण चालेल। आंबटवाली आहे ही। त्याच्यामध्ये अर्धी वाटीचा अर्धा भाग असा मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे। त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। ह्याच्या जागी तुम्ही वल्ल पण घेऊ शकता, पण सुक्क खोबऱ्यानं पण छान होते, एकदा करून बघा। तिखटाप्रमाणे मिरच्या मी 5 घेतलेल्या आहेत। त्या 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे बघा। कवळी जेवढी देठ असतील ना तेवढी घ्यायची। त्यात टाकणार आहे मी गूळ, बिन केमिकल गूळ आहे बघा, आणि हा मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बघा थोडं पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। चटणी बघा मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेली आहे। आता आपण तडका देऊन घेऊया। त्यासाठी बघा तेल गरम केलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरे, थोडीशी हिंग पावडर, थोडासा कढीपत्ता। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी सुकी मिरची पण टाकू शकता, लालवाली, आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे आणि तडका पण आपला चांगला बसलेला आहे। खूप रेसिपी मी टाकलेल्या आहेत बघा कैरीच्या, पण तुम्ही असे पण एकदा करून बघा, चवीला इतकी छान लागते ना। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।